मंडळी, गौरव मोरेच्या लग्नाची हार्ड डिस्क करप्ट करायला अनेक व्हायरस सतत त्याच्या मागे मागे फिरत असतात. बघूया त्याच्या नशिबाचा आजचा फेरा. अरे भावा विषयच हार्ड आहे आपला. माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये ना मी पत्रिका छापतो, बॅनर नाही छापत. हा तुझे बॅनरचं नंतर बघू. पत्रिका छापायच्या असतील ना लग्नाच्या बारशाच्या तर सांग. हा ठेव. अरे लय लोड आहे कामाचा. ठेव. हॅलो. अरे भावा ठेवलं तरी हॅलो करतोयस. नाही हॅलो मी अयो गौरव मोरे. Yes. साक्षात माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये. हो, हे. अयो या बसा. ओ हा, बसा. हा. पाणी बिनी इकडे, काय इकडे. मागवू का? नाही, हा? इकडे. बसा. हा सावकाश. बाकी काय अभिनंदन. अरे, thank you. लग्न कसं झालं? मजेत ना एकदम? वहिनीनं बघितलंच नाही मी. नमस्कार वहिनी. पत्रिका कशा वाटल्या लग्नाच्या? मस्त ना एकदम? लोक खुश ना एकदम? आई लाजतीस का? मी नाही हो वहिनी. काय तुम्ही हो? मी आई आहे ना हिची, प्रिया. ह्या वहिनी ना. मी आहे. आयो नमस्कार. आई चष्म्याच्या वर्किंगचा एवढा घोळ झालाय. ओ हा वय. नमस्कार वहिनी. नमस्कार. कशा म्हणजे लग्न व्यवस्थित झालं? पत्रिका कशा वाटल्या ते सांगा. अहो. आमच्या प्रिंटिंग प्रेस मधल्या पत्रिका कशा वाटल्या सांगा. एक मिनिट. हा कुणाचं लग्न? कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोय? आता अभिनंदन केलं म्हणजे तुमचंच लग्न ना. अरे बाबा, 10 दिवसांपासून तुझ्याकडे मी पत्रिका छापायला दिल्यात. 8 दिवसांनी माझं लग्न होणार आहे. आमची लग्नाची खरेदी केली, सगळं सामान घेतलं. तू म्हणतो पत्रिका देणार आहे. कधी देणार आहे? पत्रिका दे मला. चल. बाप म्हणजे लग्न झालेलंच नाही. अरे पत्रिकाशिवाय लग्न कसं करणार यार? हे पण बरोबर आहे. म्हणजे नाही कसं आहे, काय झालं? कामाचा लोड आहे ना. वय काय? त्यामुळे कोणाच्या पत्रिका दिल्या, कोणाच्या छापल्या, कोणाच्या वाटल्या, काय डोक्यात नाही राहत माझ्या. माझ्या पत्रिका दे. 8 दिवस राहिले लग्नाला. देणार. त्याचं काय आहे, पत्रिका देतो मी. लोड जास्त असल्यामुळे जरा लोड आहे आणि काय आहे, हा. आता कोरोनाची 2 वर्ष होती. हा. लग्न कार्य थांबली होती. होय काय? जसा कोरोना गेलाय हा. तसे सगळे तुंबलेले नवरे बाहेर पडले. असं झालंय. अरे तू बाबा दे ना पत्रिका. पत्रिका इकडं. 8च दिवस राहिले लग्नाला. अख्या गावाला वाटायचे आहे. हे बघ, पत्रिकेचं नाव घेतलं आणि हा बघा तुमचा गट्टा. हा. झालं काम एकदम चोख. चांगलं केलं. अगं छान आहे गं रंग. हा. एक मिनिट. बाबा ना. अरे बाबा पत्र दाखवा मला. बाबा. हा, असू द्या. बाबा पत्रिका. हा, असू द्या. हा. काय तर ठरवा फिकी काही करणार. हा, असू द्या. वा. वसाडे अक्षर बघ, नाही तर तुझं अक्षर मी बघ जरा अक्षर बघ. अरे हे प्रिंटिंग मशीन मध्ये छापलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं नाही हाताने, छापलेलं आहे ते. होय काय? मला कशाला मारलं हो? नाही मी म्हटलं असं काय अक्षर म्हणजे जरा काय ना. अबे यार! काय झालं? आवडली आहे काय पत्रिका? आवडली आहे काय? हो. एक मिनिट. काय? अरे ह्याच्यात काय लिहिलंय? काय काय? प्रिया वेट्स गौरव मोरे पाहिजे ना. हा. प्रिया वेट्स रोहित माने लिहिलंय. प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. हे बघा ह्याच्यात लिहिलंय. ह्याच्यात बघू. आतमध्ये बघू मला बघू. हे तर पण सेम आहे. अगं बाई, वरती पण सेम आहे. अगं बाई खरंच श्री प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. अगं बाई अरे भाई पुढे तू समोर आहे. हा काय गोल घातलाय? बघ काय तर. इथं रोहित माने नाव कसं काय आलं? कोण रोहित माने? भडकू नका. गौरव मोरे पाहिजे ना. आणि प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. हे कसं काय असेल? नाही भडकू ना. मी बघतोय एकाच दुसरी झाली असेल उलटी. अरे काय उलटी सुलटी. तुमची बघू. सगळ्यावर तेच आहे. हा. यार याने गोळ घातला यार सगळा. ते काय? घोळ झालाय म्हणजे माझ्याकडूनच झालाय घोळ. होय ना? ते- अरे काय अरे दात काय करतो तू वासाडी? काय ते, हसण्याची गोष्ट आहे काय मला सांगती? हसण्याची नाही. मग? कोण आहे हा रोहित माने आणि याचं नाव काय आहे आपल्या पत्रिकेवर? बरोबर. तुम्ही मला नको विचारू. मला ह्याला विचारायचं आहे. दिलेलंच नाही. पुढे गेले. काय कसं काय तमाशा नको इकडे लोकांना. अरे सावत्या काय म्हणताय? काय इथे कुणीकडे? पत्रिका द्या की आमच्या हाताला का वाटायची द्या. तुझी पत्रिका छापायची होती? मग छापली नाही अजून. अरे ते कामाचा लय लोड आहे रे. मी एकटाच माणूस आहे केवढा करणार. नाही कामाचा लोड लय पण नाही, आहे. छापलेली असणार. बरं, बघा, पत्रिका. देतो बघा, पत्रिका देतो. हुडकाला का? हा, या, देतो. बस. काय पाहुणं कसं काय? काही नाही कामाचा लोड लय त्याच्यामुळे जरा गोंधळ झाला त्याचा. असं बाकी होय. काही नाही. त्यानंच लिहिला नाही सगळं. बाकी काय. हो. गावतंय की नाही काय उद्घाटन आलं हो हो. माझं हा सावत्या हा. हे घे
आज तुझ्या पत्रिकेचा हा, गाठ काय असं. दुकान कसं आहे तुमचं? दुकान हा. माझं घोड्याला नाळ ठोकायचं दुकान होय आहे काय? उद्घाटन 16 2 दिवसांनी होय, वा 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 ए सावत्या ऐकायला का आता? आता कुठे जा घरी जाऊन चेक कर जा. नाही 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 लगा शिवलकर काय लगा कव्हरिंग आहे राजेशाही थाटच की लागा जणू अरे जा आता 2 दिवसावर उद्घाटन आलंय जा आता टरारून वाट पत्रिका जा नाही नाही वाटायच्या आधी बघू दे की मला कसं काय बघाय नको होय आधी हा? वा 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 एक नंबर आयो हाय का आता काय झालं काय झालं अय पांडगोळा काय लिहिलंय गौरव मोरे यांच्या घोड्याला नाल ठोकणे दुकानाचा उद्घाटन 16 हे जायला का माझं नाव पाहिजे इथं अरे मी रोहित माने आहे हा? काय झालं आणि ही गौरव मोरे कोण आहे अरे बेने गौरव मोरे कोण आहे मला सांग तू गौरव मोरे कोण आहे 2 दिवस राहिले तिला का गौरव मोरे कोण आहे साहेब, साहेब, थांब ना बाबा जरा बोलतोय ना कळत नाही का तुला गौरव मोरे कोण आहे ऐका ना साहेब हा? 2 मिनिटं ऐका ना काय तुझं बोल काय ते आहे गौरव मोरे गौरव मोरे अरे वासाळ मी कसा गौरव मोरे असं पहिल्यापासून तूच गौरव मोरे आहेस ना आज मी कसा काय गौरव मोरे हा गौरव मोरे आहे. सॉरी हा. तुम्ही भडकला म्हणून सॉरी मीच गौरव मोरे हाच आहे गौरव मोरे मीच गौरव हो मीच तू गौरव मोरे मी गौरव मोरे लाज नाही वाटत तुला त्याच्यावर सगळं चाललं आता काय लाज वाटायला पाहिजे सॉरी सांग नको. माझ्या पत्रिकेत काबर घुसलास हा? माझ्या पत्रिकेत काबर घुसला आम्ही तुमच्या पत्रिकेत कुठे घुसलोय मी तर बाहेर उभा आहे मारा मार नको डोकं पण बनवू नको बरं का माझं मन चिडू चिडू नको. अरे पाम्या हे बघा. आला का 2 दिवसावर आले तुम्ही काय काय फाटल तू मारतो काम फाटल काय सॉरी सॉरी काय काय जोरात मार पत्रिकेत काबर घुसला ऐका ना हा जो- पत्रिकेत का घुसला मला माने सांग. साहेब तुम्ही चिडू नका तुम्ही शांत व्हा तुमचं काय? हात पण लकडं काय ऐका माझं काय? मी तुमच्या पत्रिकेमध्ये नाही घुसलो हा. खरं सांगू का माझं लग्न हा. आहे बरोबर हा, मग तर इथं हा. गौरव मोरेचं नाव पाहिजे का नाही हो. तर नवरदेव म्हणून रोहित मानेचं नाव लिहिलंय अयो. आणि तुमच्या त्या दुकानामध्ये माझं नाव लिहिलंय आणि खाली काय लिहिलंय प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांनी सगळा गोळ घातला यांनी मी 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 गोळ घातलाय किड्या बाप बदलला सूर्य माझा बाप बदललाच माझा यांनी घातलाय ते हे जे आयला ही प्रभाकर मोरे कोण आहे हे बघ हेच प्रभाकर मोरे आहेत हे. आता तुमच्या घोड्याला नाळ ठोकतो बघा मी कशी तुम्ही प्रभाकर मोरे आहे का पण माझ्याकडे घोडाच नाही नाल कुठे ठोकणार तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नका अरे मग तू मला कशाला मारताय पण मी काय कशाला मारतो? माझा बाप बदलला लागा तू अरे नाही मी करतो काय 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 करतो? काय याच्यामुळं? काय करतो? काय तुझ्यामुळे सगळं झालंय हा? काय करतोय कर लवकर काय करायचं मला नवीन पत्रिका छापून दे मला माहित नाही नवीन काय. पत्रिका खूप कामाचा लोड आहे काहीतरी ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही तुमच्यात ऍडजस्ट करून काय पाहिजे म्हणजे काहीतरी ऍडजस्ट करा ना काही काही ऍडजस्ट बिडजस्ट करणार नाही यांचं तरी बरं आहे इकडे मी या कशा पत्रिका वाटू रोहित माने वेट्स प्रिया हे जायला आता ही प्रिया कोण आहे अरे प्रिया कोण आहे मी आहे प्रिया मी अहं. काय होत आहे अरे बापरे तुटलं लग्न प्रिया तुझ्यामुळे सगळं होतंय मी मारी ना तुला नाही. तर मला क्लिअर कर सगळं मी सगळं क्लिअर कर पहिलं नाही नाही थांबा तुम्ही मी काय म्हणते प्रथमेशराव बदला की पत्रिका हा म्हणजे आता इथं कसं झालंय हा. वर चिरंजीव रोहित माने प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव हा, हो. असं लिहिलं आहे की नाही ते जरा बापात चुकलंय हा. माझंच नाव लिहा रोहित संजय माने असं करून टाका बाकी खाली माझ्या घरातल्यांची नावं टाका हा. आणि खाली ही नावं काय ती शिवा नमा चेतू गौरव पिंकी ही सेम राहिलं तरी चालते ही सगळी सेम असते त्याचं बय, तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते हा, हे चुकून तुमचं नाव इथं आलंय तुम्ही म्हणताय की मला लग्न करायचंय नाही नाही एक मिनिट ऐका मी पेनाने काय करतो रोहित मान नाव खोडतो आणि गौरव मोरे लिहितो. बाबाड फोडी त्या अक्षर कुठं नाही तुझा अक्षर कुठे ए बाबा ए कोण आहे तू? कोण आहे कोण आहे तू बाबा
अरे मी सांगतोय काय मशीनी छापलेलं नाव आहे एक हा, मिनिट, छाप- छापलेलं आहे. काय काय बोलताय तुम्ही हे मी सगळं तेच ऐका सासूबाई हे बघा ऐक. मला चिडवू नका मी काय म्हणते ते ऐका असं खोडून वगैरे अजिबात चालणार नाही असं खोडता खोडता कागद फाटला वगैरे तर केवढा मोठा अपशकून होईल तेवढं आहे, होतोय, तेवढं आहे. कागद फाटलं तर अरे. पुन्हा पत्रिका छापलं तरी अपशकून होतोय अरे तुझ्यामुळे झालंय पत्रिका अरे कर ना यार यार अरे एवढी लोक ऍडजस्ट करते तू कर ना जरा ऍडजस्ट अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ह्याचं तर काय फक्त ते घोडाला बस दुकान आहे ना कुठेतरी मग घोडा लावायचंय ते आहे ना काय काहीतरी ते घोड्याला काय ना घोड्याला ना ठोकायचं आहे रे हा, ते दुकान आहे ना. त्याला का स्पेशालिटी आहे बरं का पाहुणं हा काय ते स्पेशालिटी आहे बरं का माझी होय काय अशी नाळ ठोकतो का नाही मी हा. अशी टचकन ठोकते होय कशी कशी टचकन ठोकते म्हणजे घोड्याला बी कळत नाही माहितीये का म्हणजे मी घोडा बी झाल्यावर म्हणते अयो झाली पण होय आहे असं आहे बघा म्हणजे माझा हातच एवढा हलका आहे की नाही असं टचकन ठोकलं की लगेच होऊन जाते बघा हलका हात आहे बघा की तुम्ही मौशाला हात एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे हात लावू हे बघा की माने रांगडा गडी तू यार पहिला प्रॉब्लेम क्लिअर करा आपल्या तो मारीन मी मी नाही नाही मी तू एवढा घोळ कसा घातला कसा घातला एवढा मोठा घोळ नाही, मी- तुला मी सॅम्पल पत्रिका दिली होती का हा, म्हणजे- नाही सगळं दिलेलं आणून मी सांगितलं हे असं 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 असंच पाहिजे हा. हा मग तू नाव कसं काय बदललं मी सांगतो माझी चूक झाली आहे मी गोळ घातलाय माझी चूक झाली आहे त्याचं काय आहे तुम्ही जे मला सॅम्पल पत्रिका दिली हा. त्याचा मी ड्राफ्ट बनवला हा यांची पत्रिका सॅम्पल त्याचा पण ड्राफ्ट बनवला आणि ते त्या छोट्या पप्प्या नानाला दिलं नेमका त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार म्हणजे बंटोल बाबा त्यांचा वार मग त्यांचा वारच्या दिवशी मी त्यांचं नामस्मरण करत असतो बंटोल बाबांचं तर बंटोल बाबांचं नामस्मरण करत असताना ना हा अचानक घोळ झालेला आहे एक मिनिट हे काय आहे एक मिनिट नाही चुकलो तुम्ही बंटोळ बाबा हा तुम्ही बंटोळ बाबा हा बंटोल बाबा आम्ही पण बंटोळ बाबा तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ आहे का त्याला का तुमचं तसं असेल तर मग माझं बी बंटोल बंटोल चालतंय मला अरे कोण आहे बंटोल बंटोल काय आहे बंटोल बाबा कुठला आहे कुठलं नाव आहे? हे मोठं नाव आहे हा? आई काय माझ्या आत्ता लक्षात येत आहे सगळं म्हणजे रोहित मानेचं नाव गौरवच्या ऐवजी या पत्रिकेवर छापलं जाणं हा बंटोल बाबांचा संकेत तर नसेल बरोबर आहे अरे कुठला संकेत जो बाबा स्वतःलाच थूक लावतो तो कुठला संकेत देणार आहे अहो, नाही ते बरोबर बोलतोय. त्यांचा कसा संकेत आहे का मी जेव्हा जेव्हा बंटोल बाबांना भेटायला जायचे ना तेव्हा तेव्हा बंटोल बाबा माझ्या कानात सांगायचे गोरी नाल इश्क मिठा गोरी नाल इश्क मिठा बंटोल बाबा पंजाबी गाणं आहे कैसा गोरीनाल इश्क मिठा असं करायचं गप्प बस अरे किती खबर नाही 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 म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणीतरी नाळ ठोकणारा ए. माझा जोडीदार होणार आहे शाबास, शाबास, शाबास. अरे तुझ्यामुळं ना मी तयार आहे लग्नाला म्हणजे बाबांनी संकेत दिलाय म्हणजे संपलं हेच लग्न होणार आहे म्हणजे आता म्हणजे मी लग्नाला तयार आहे फक्त एक थोडासा छोटा प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम मानाचा कसला प्रॉब्लेम आहे म्हणजे काय आता आपण सगळी लग्नाला जाणार नाही बरोबर हा. ती दुकान कोण सांभाळणार हा सांभाळील ना याला दुसरं काय काम आहे नाहीतरी हा लग्नाच्या लायकीचा नाही आहे काय समजलं हा हा सांभाळील हा तुम्हाला आणि हे बघ बाबा हे मला यांच्यावर लग्नाला जावं लागेल 4 दिवस का काम असं काय म्हणजे काय म्हणजे त्याचा ह्याचा आई वडील तिथे येतील लग्नाला माझी ओळख होईल म्हणजे मला पण जरा अंदाज येईल ना बाकी काय नाही कसला अंदाज येईल तुम्हाला काय म्हणजे- बोलताय तुम्ही? एक मिनिट तुम्हाला स्किटचा विषय कळला काय आहे तुम्हाला स्किटचा विषय काय माहिती आहे का काय? चुकून गौरव मोऱ्याच्या जागेवर रोहित मानेचं नाव आलं हा स्किटचा विषय आहे असं आहे काय? हा असं आहे ते पहिलं का नाही मला सांगितलं सांगा ऐका ना हा. नका ना हे करू लग्न मोडतंय माझं यार तुम्ही असं करू नका होय please. हे. आपण एक काम करूया आपण सगळे बंटोळ बाबांचं दर्शन घेऊया आणि मग लग्नाच्या तयारीला लागूया काय म्हणता चला चला एक मिनिट. तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ पत्रिका घ्या पत्रिका घ्या ओ पत्रिका घ्या पत्रिका घ्या तू पण बंटोल मी पण बंटोल जगे सारे बंटोल बंटोल घेऊन गेले यार ते प्रियाला ना, गौऱ्या
ते पण बंटोल मी पण बंटोल आम्ही सगळं बंटोल ते पण बंटोल मी पण बंटोल आम्ही सगळं बंटोल बंटोल मी आलो थांबा जाऊ नको होय. अरे तू बाबा काय केलं रे तू माझा आहे का पुढच्या वेळी तुमच्या लग्नाच्या पत्रिकांना मी लक्ष घालून छापेन. आता फक्त 4 दिवस प्रामाणिकपणे घोड्याला नाल ठोका. हा त्याची प्रॅक्टिस तुझ्यापासून करतो म्हणजे बंटोल सुटला माझा कंट्रोल काय वा 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 ॲज युजल कडक थॉट आणि कडक परफॉर्मन्स. प्रसादा मस्त कॉन्सेप्ट होती खूप आणि खूप उत्तम रंगवलीत तुम्ही प्रथमेश सावत्या कमाल मोरे. स्किटचा विषय काय आहे तुम्हाला कळलं का? हा जागतिक पंच तुमच्या वाटेला आलेला आहे. फॅन्टॅस्टिक. ईशा तू जे लाजलीस आल्या तो तुझ्याशी बोलायला नंतर ते उल्लेखनीय होतं, विशेष उल्लेखनीय होतं. फार मजा आली. प्रियदर्शिनी ती जेव्हा लाजली त्याच्यानंतरचं हे तू लाजतीस काय हे अत्यंत लवेबल होतं. फार मस्त पद्धतीने प्रेझेंट केलं आणि पूर्ण स्किटभर ज्याच्या कामधंद्याचा उल्लेखही नाही अशा माणसापासून घोड्याची नाल ठोकणाऱ्या माणसापर्यंतचा तुझा प्रेमाचा प्रवास हा विशेष प्रेक्षणीय होता, उल्लेखनीय होता. गौऱ्या तुझ्याच वाटेला दरवेळेला हे असं काय पण तुला एक सांगतो असं आपण कधी करतो माहितीये ना? पैसे पैसे मोजताना मोजताना नोटांचं बंडल मोजायच्या आधी लक्षात घे तेरा हर स्किट कॅश हो रहा है बॉस. ये बात आपण वाईटातून चांगलं शोधायचं ते असं. ये बात फॅन्टॅस्टिक गौरी ॲज युजल माइंड ब्लोईंग परफॉर्मन्सेस सगळ्यांचे मजा आली. सर थँक्यू. मंडळी एका उपेक्षित लेखकाला मिळणार आहे मुलाखतीची संधी. बघूया या संधीचं सोनं होत आहे की माती. विनोदाचा हा भन्नाट ताल धरायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. क्या बात है क्या बात क्या बात अरे मामा क्या बात है टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे. मामा मी नर्तकीसाठी म्हणालो पण टाळ्या नर्तकीसाठी हरकत नाही तर मामा ओंकार भोजने टाळ्या 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 टाळ्या. वा 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 मामांबद्दल आता मी काय सांगू. मामा खूप मोठे ढोलकी वादक. नुसते हातानीच वाद्य वाजवत नाही तर तोंडानी देखील ते वाद्य वाजवतात. मामा सोंडका मामा म्हणजे सब कुछ भोजने मामा असे आहेत. म्हणजे ते गातात सुद्धा. नका तर आपला हा जो कार्यक्रम आहे तर MHJ कला महोत्सव शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम 17 तास सुरू राहणार आहे आणि 7 तास तो आता सुरू आहे आणि मामा प्रत्येक कार्यक्रमात वाजवतात आहेत. परत एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मामांसाठी. नाटक म्हणू नका, दशावतार म्हणू नका, नमन म्हणू नका, तमाशा म्हणू नका. त्यांना म्हणू दे नाही तर वाजवणार कसं ना. म्हणजे युथ फेस्टिवलचे स्किट्स सुद्धा मामांनी वाजवलेले आहेत. म्हणजे आयुष्यात मामांनी एवढे स्किट्स वाजवलेत की त्यांचं नाव ओंकार भोजने नाही तर ओंकार वाजणे असलं पाहिजे होतं. माय कॉमेडी. काय मामा काय झालं? ठेचलं मामा म्हणजे मामा मी तुम्हाला आता विनंती करतो की तुम्ही AC रूम मध्ये जाऊन विश्रांती घ्या. माफ करा मामांचे हे जे पट्टे शिष्य मामांचा भाचा आहे तो मामांना ते बरोबर घेऊन आलेत. पण तुम्ही दोघंही आता AC रूम मध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता. पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. नाही साहेब आम्ही लोक कलावंत आहे. आम्हाला ते ACच्या रूम मध्ये नाही जमत. आम्ही इथं बसतो. अरे इथं बसतो. मामा म्हणजे कसं आहे तिथं ACच्या रूम मध्ये आहे ना
चैन नाही येणार आम्हाला. अच्छा. हा, इथं कसं रंगमंचावर लोकांसमोर बसलं की जरा जिवंत असल्यासारखं क्या वाटतं. बात. इथं बसतो म्हणजे कसं नवीन माणसं येतील ना तुमचे आता सगळे, तर त्यांच्याकडनं काय काय ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल म्हणून. क्या बात है मामा, क्या बात है मामा. लाख मोलाचं बोललेले आहेत. हा, म्हणजे लाख मोलाचं बोलतो जरी गर्व उराशी नाही. मामा 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 क्या बात है. मामा म्हणजे शीघ्र कवीच आहेत. हा, आणि शीघ्र कविता रचतो मी. नाही. कोणत्याला नाही ओ जिजीलाजी. हा. थांबा. अरे थांबा. वा 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 वा. क्या बात है, क्या बात. मामा तू आता मुलाखतीचा कार्यक्रम आहे. नाही, पण ते वातावरण आहे नो, मला माहिती आहे. राहू दे. तर आता शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. आपण बरेच मोती बघितलेले आहेत इथे. आपण कलाकार बघितले, गायक बघितले, संगीतकार बघितले. कोणीतरी म्हटलेलंच आहे, शिंपल्याचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. तर आता मी पुढच्या मोतीला इथे बोलू इच्छितो. लेखक, कादंबरीकार इरफान मुजुमदार. मामा मामा. त्यांची एंट्री झाली ना. अच्छा अच्छा. नवा हंगाम, नवं कॅरेक्टर नाही. नमस्कार. येत आहे, हळूहळू येत आहे. नमस्कार, मी लेखक इरफान मुजुमदार. धन्यवाद. हे जे तोंडात जी लवंग ठेवली आहे ती टिकेल 15 मिनिटं. स्वागत करूया, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लेखक इरफान मुजुमदार यांचं. टाळ्यांचा गजर नाही, टाळ्यांचा गाजर मिळालाय. सुरुवात झालेली आहे. पण हरकत नाही मामा, तुम्ही मी आल्यानंतर जे वाजवलं मला फार अत्यानंद झाला, कारण मी आल्या जे काही तुम्ही एक हुरूप दिलात मला. धन्यवाद. नाही पण प्रेक्षक आहेत, काही घाबरू नका. येतील ना पडतात. हा, येतील येतील म्हणजे काय, घरी नाही गेलेले. हा, आता पुढे हा म्हणजे लावणीचा कार्यक्रम आहे ना, येतील ते. या 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 या. बसा बसा. ते मुलाखती मधल्या मधल्या जागा भरतो फक्त. हरकत नाही हरकत. तर परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक मी काय लिहिलंय मी? परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक. माझ्या कादंबरीचं नाव हे परवा संध्याकाळी बदलापूरला उभा असं नाहीये, तर ते संध्या पर्वातील क्षितिजावर उभा व्लादिमीर असं आहे. मला माफ करा, ते सलग 7 तास कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे. त्यातल्या संध्या पर्वाला तुम्ही परवा संध्याकाळी केलं, क्षितिजाला तर कुठे सोडलं माहित नाही, पण व्लादिमीरला तुम्ही बदलापूर केलं. नाही, माफ करा, ते मी मनात बरोबर वाचलं. ते जरा करू नका. चांगली कादंबरी लिहिलेली आहे मी, आणि एकतर आधीच प्रेक्षक नसल्यामुळे मला जरा नाही हरकत नाही. माफ करा, हरकत नाही. तर आपण यांचे किस्से जाणून घेणार आहोत, आपण त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यांची मजा घेणार आहोत. तर सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार, शतशः आभार. लेखक म्हणून तुम्ही मला इथे बोलावलं, अत्यानंद झाला. तुम्ही घेणार माझी मुलाखत आता? हो हो. ते बोला. ठीक आहे. तर लेखक कोण असतो? लेखक म्हणजे आजी. आजीवर वाजवण्यासारखं काय होतं? हरकत नाही हरकत नाही हरकत नाही. हा, तर लेखक म्हणजे आजी. लेखक म्हणजे आजी. का आम्ही लेखक आजी का असतो? कारण लेखक आजीच्या गोष्टींसारखाच असतो. काय असतं मला सांगा, आजी जेव्हा गोष्ट सांगते तेव्हा तुमच्यासमोर नेमकं काय उभं राहतं? आजी उभी राहते की गोष्टीतलं जग? गोष्टीतलं जंगल. येस.
मामा मामा थांबा थांबा मामा मुळात तुम्ही वाजवताच का आहात आता गोष्टीतलं जगला ते चुकून गोष्टीतलं जंगल म्हणाले जंगल हा त्यांचा एक फंबल होता त्यामुळे तुम्ही मुळात हे बसलेच काय तिथे हा, नाही. यांना आतमध्ये पाठवा ना हो. किंवा यांचे हात मागे कुठेतरी बांधून ठेवा नाही मामा मुलाखतीचा कार्यक्रम आहे राऊजी हा मी तर माझी सांगतो. मुलाखत व्हायला हवी मी सांगतो त्यांना तुम्ही बसा तुम्ही मामा नका वाजवू तुम्ही नाही. मुलाखतीचा कार्यक्रम आहे की नाही हा ते पटकन लक्षात नाही राहत हा त्याच्यामुळे. हा हा नाही बघा तुम्ही हा, आनंद घ्या हा. तर मी जे सांगत होतो की आम्ही लेखक हे त्या आजीसारखे असतो आजी साहेब आम्ही आमचं काय होतं आम्ही आजीसारखे ना त्या गोष्टीमागे दडतो सगळ्यांना फक्त गोष्टीतलं जग दिसतं काय होतं पिढी सरते आजी विस्मरण पावते गोष्टींचा वारसा पुढे जात राहतो समाजातलं चक्र मामा 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 पुन्हा तेच होत आहे मामा अरे सॉरी मामा तुम्ही वाजवताय तुम्ही प्रेक्षकांना आवडले मामा प्रेक्षकांना आवडलेला आहे त्यांना बोला सांगा ना त्यांना तुम्ही परत ते बोला ना काय वाद्यवृंदाचा कार्यक्रम आहे का नाही, प्रेक्षकांना आवडलं. अरे पण प्रेक्षकांना काहीही आवडतंय मी प्रेक्षक- पहिलाच असा लेखक असे एकदम बोला अरे मी मनापासून सांगत होतो पिढी सरते वा पिढी सर आजी विस्मरण पावते वा. वाजवू नका नाही माफ बस नाही ते हा मुलाखतीचा कार्य मी पहिला असा लेखक असेल ज्याला वाक्याला वन्स मोर मिळतोय हो. मुलाखतीच्या ते सुद्धा नाही बसून घ्या हे बसून- नका करू हो मामा काय होतंय मी जे काही म्हणीन जे काही बोलीन त्याला तुम्ही काहीतरी एक चाल देताय त्याच्यामुळे माझ्या बोलण्याला सुद्धा लय लागते आणि मग लय लागते बसून घ्या नाही प्रॉब्लेम काय होतोय हे जे मामा इथे बसलेले आहेत त्यांचा जो एक हा भातचा इथे बसलेला आहे नको तिथे ते वाजवतायत अच्छा. होतंय काय प्रत्येक माझ्या वाक्यावर ते रपाक दुमदुम करतात आणि मग प्रॉब्लेम होतो हेच करताय तुम्ही काय गरज आहे का या रपाक दुमदुमची अरे नका वाजवू ते रपाक दुमदुम नका वाजवू अरे नका वाजवू रपाक दुमदुम नका वाजवू रपाक दुमदुम का मामा हे का वाजवतायत मला सांगा तेच बोलतायत ना त्याच्यामुळे ते वाजवून दाखव मी फक्त म्हणालो की रपाक दुमदुम नका वाजवू अरे तेच नका बोलू रपाक दुमदुम तुम्ही नका बोलू रपाक दुमदुम तो आता रपाक दुमदुम नाही म्हणणार नाही त्यांना कळतच नाहीये मी शांत हो त्यांना करा म्हणजे त्यांना कळेल की काय वाजवायचं नाहीये हा तुम्ही नका ते केलं त्यांनी ते नका करू हा माफ करा हा तुम्ही प्लीज नका वाजवू आता ओके? माझी मुलाखत होतच नाहीये हा, हा, आपण- एकतर कुठे आहेत ते बोलवा त्यांना येतील मगाशी वन्स मोर ते करत होते आहेत प्रेक्षक आहेत या कोपऱ्यात आहेत आमचे पाहुणे आहेत तिथे. ते जे कोपऱ्यातले पाहुणे आहेत त्या मगाशी पिवळ्या साडीतल्या बाई नाचल्या तेव्हाच ते उभे होते हो. त्यानंतर ते दिसलेच नाहीयेत मला तुम्ही चिडू नका आपला कार्यक्रम छान सुरू आहे तुम्ही बसा मला सांगा असे लेखकांच्या मुलाखती कमी होतात असं हो पण मग माझं तेच म्हणणं आहे की चांगलाच प्रश्न आहे हा, की लेखकांच्या मुलाखती कमी होतात चांगला प्रश्न पण आता जर एका लेखकाला या रंगमंचावर बोलवलेला आहे आणि हा एक दुर्लभ योग जर जुळून आलेला आहे तर त्याची अनुभूती आम्ही घ्यायला हवी की याची काय गरज आहे मामा तुम्ही काय बोलले आता मी काय वाजवलं ऐका बरं काय आहे हे दुर्लभ योग ढोलकीमध्ये पण आहे, दुर्लभ योग दुर्लभ योग परत दाखवा तुम्ही करा योग तुम्ही करा अजून काय बोललात तुम्ही दुर्लभ आणि काय बोललात तुम्ही मी दुर्लभ योग असं म्हणत होतो हा, की हा. मला त्याची अनुभूती घेऊ द्या
रसिको हो, क्या बात आहे. हे खरे शिंपल्यातले मोती आपल्याला सापडलेले आहेत. मी काय समुद्रातलं प्लॅस्टिक आहे? मला पण शिंपल्यातला मोती म्हणूनच बोलवलं होतं ना. अचानक मी किनाऱ्याला लागलेलं प्लॅस्टिक आहे का? नाही पण माझी मुलाखत आहे का नाही का? मी जाऊ. तुमची मुलाखत आहे. अरे माझीच मुलाखत आहे. सॉरी माझी सॉरी. इरफानची मुलाखत आहे. हो रसिक हो, इरफानची मुलाखत आहे. नाही रसिक हो, इरफानची मुलाखत आहे, जो एक अमराठी लेखक आहे, पण मराठीच्या प्रेमापोटी वाङ्मयात रस घेऊन तो कथा कादंबऱ्या लिहितो, तो इरफान. हा रसिक हो अमराठी. नाही रसिक हो इरफान, जो अमराठी आहे. हा रसिक हो इरफान मराठे. कोण इरफान मराठे? जरा गडबड होते, मी 7 तास गेले हे करतोय ना, त्यामुळे मला कळत नाहीये. रसिक हो इरफान. रसिक हो इरफान. हा हे जे शिंपल्यातले मोती आहेत ना, ते अडकलेत तुमच्या. नाही माफ करा, ते थोडे ते सलग 7 तास करतोय त्यामुळे आहे. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. माझी मुलाखत आहे तर ती घ्या. हो तर रसिक हो इरफान. हा तर लेखक इरफान. गुड. ॲज ए लेखक म्हणून तुम्ही मला सांगा, तुम्ही लेखक कसे झालात? गुड क्वेश्चन. मामा थांबा. मामा मला बोलू द्या. एक चांगला प्रश्न आहे हा. हा तर माझ्या शैशव अवस्थेत मी अनेक दुःख जवळून पाहिली. गरमागरम शिजवलेलं अन्न, ते उकिरड्यावरचं खरकट, यात दुभागली गेलेली, यात भरडली गेलेली मी समाज व्यवस्था पाहिली. हा जो दुःखाचा रोमॅन्टिसिझम जो आहे, तो माझ्या धमन्यांमध्ये पार आतपर्यंत घुसला. तो मला माझा आक्रोश वाटतो, त्यांचा दाह, त्यांचा क्षोभ. मी कागदावर उतरवला. आणि माझी लेखणी त्यांचा टाहो झाली. त्यांचा नाही, माझा टाळो फुटायची वेळ आली आहे. मामा थांबा. सुपर हिट. बघूया मोत्यांबद्दल आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. प्रसादा. तुफान, धुवाधार. सगळ्यात आधी मोत्यांच्या आधी 3 शिंपल्यांचं कौतुक करायला हवं. अभिजित पवार, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. वा. असे शिंपले असतील तर प्रत्येकाला मोती व्हावंसं वाटेल आणि कितीही वर्ष त्या वाळूत लोळावंसं वाटेल. असे शिंपले आहेत आपल्याकडे. मला थ्रूआउट एक भीती वाटत होती. मी अख्खं स्किट चालू असताना अधूनमधून इकडे पाहत होतो, जर आपल्या वाट्याला बाबा आणि श्याम जर असे असले असते, काय झालं असतं आपलं. पण आपल्याकडच्या म्युझिशियन्सना सुद्धा कधी थांबायचं आणि कधी वाजवायचं हे कळतं, त्यामुळेच प्रत्येक स्किट वाजतं. वा. अफलातून ऑब्झर्वेशन होतं. ओमकार, बने आजकाल बरेचदा तू बोलण्यापेक्षा वेगवेगळ्या तुझ्यातल्या किड्यांनी स्किट वाजवतोयस आणि ते इतकं वाजवतोयस की क्या बात आहे. म्हणजे तुझा हात सॉलिड आहे ढोलकीवर रे. ओमकार भोजने, तू ठार वेडा आहेस. ठार म्हणजे त्या शिंपल्यातले शोपीस नकोच्या पुढच्या ओळी आहेत ना, सूर ही तू, ताल ही तू, तसं आहे तुझं. सगळं आहेस तू, सगळं अफलातून. ओमकार राऊत, बोला अशी मुलाखत सुरू होते. बोला अशी माझी जर का अशी मुलाखत सुरू आहे, मी निघून जाईन. फार कमी जागा होत्या तुझ्या वाट्याला, पण फार उत्तम वाजवल्यास तू. पृथ्वीक अफलातून बेरिंग होतं. अफलातून. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. कडक परफॉर्मन्स. एकतर बॉईज ऑफ MH जे आहे, आज सगळ्या ऑल बॉईज आहेत. मजा आणलीत बॉईज. आय एम प्राऊड ऑफ यू. वा. बढिया.